बोलका महाराष्ट्राचा नकाशा. आरवला नकाशे खूप आवडायचे. त्याच्या खोलीच्या भिंतीवर महाराष्ट्राचा एक मोठा नकाशा होता. तो नेहमी त्या नकाशाकडे बघत बसायचा आणि विचार करायचा की प्रत्येक शहरात काय असेल. एक दिवस आरवने नकाशाकडे बघून विचार केला, जर हा नकाशा बोलू शकला असता तर किती मजा आली असती. तो मला महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणाबद्दल सांगू शकला असता. अचानक नकाशातून एक हळू आवाज आला, मी बोलू शकतो आरव. आरव चमकला. नकाशा हसला आणि म्हणाला, माझं नाव आहे महामित्र. आरव खूप उत्साहित झाला. महामित्र, मला सर्वात आधी मुंबईबद्दल सांग. महामित्रने हळूच मान हलवली आणि बोलू लागला. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, महामित्र म्हणाला. तिथे मोठमोठ्या इमारती आहेत आणि गेटवे ऑफ इंडियासारखी सुंदर ठिकाणं आहेत. तिथे नेहमी खूप गर्दी असते. आता मला पुण्याबद्दल सांग, आरव म्हणाला. महामित्रने पुण्याच्या दिशेने एक चमक दाखवली आणि म्हणाला, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. तिथे अनेक शाळा आणि कॉलेज आहेत. त्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असेही म्हणतात. आता नागपूर. आरवने उत्सुकतेने विचारले. नागपूरला ऑरेंज सिटी म्हणतात, महामित्र म्हणाला. तिथे खूप संत्री पिकतात आणि ती खूप गोड असतात. आता मला औरंगाबादबद्दल सांग, आरव म्हणाला. औरंगाबादमध्ये अजिंठा आणि वेरूळची लेणी आहेत, महामित्राने सांगितले. ती खूप जुनी आहेत आणि तिथे सुंदर कोरीव काम आहे. आणि कोल्हापूर? आरवने विचारले. कोल्हापूर हे महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, महामित्र म्हणाला. आणि तिथे बनवलेल्या चप्पलांना कोल्हापुरी चप्पल म्हणतात. त्या जगभर प्रसिद्ध आहेत. आरव हसला. महामित्र, तुझ्यामुळे मला महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांबद्दल माहिती मिळाली. ही तर एक खूप मोठी सफर होती. महामित्रने हसून डोळा मारला. आरवला समजले की त्याचे राज्य किती सुंदर आणि विविधतेने भरलेले आहे.